नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. थंडीसाठी आपण स्पेशल डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी मी काय साहित्य घेतलं आणि कशी कृती केली, चला तर आपण लगेच किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य पाहूया आपण. डिंकाचे लाडू करतोय तर डिंक हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. इथे मी 200 ग्राम डिंक घेतलेला आहे. 250 ग्रॅम मी इथे गूळ घेतला आहे. 250 ग्रॅम मी सुकं खोबरं घेतलं आहे किसून. 250 ग्रॅम मी खारीक घेतली आहे. 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम घेतलेत. तीळ घेतलेत मी 50 ग्रॅम आणि 25 ग्रॅम मी खसखस घेतलेली आहे. आणि तूप आपल्याला आवश्यकतेनुसार लागणार आहे. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी त्यात वाढवू शकता. सर्वात प्रथम आपण कोरडे जिन्नस भाजून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम खसखस भाजायची आहे आणि सर्व ही प्रोसेस आपण लो टू मीडियम हीटवरच करायची आहे. खसखस भाजून झाली. आता आपण तीळ भाजून घेणार आहोत. तीळ हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. तीळ व्यवस्थित भाजून झाले की ते आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण सुकं खोबरं जे किसून घेतलेलं आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला. छान लालसर भाजायचं आहे म्हणजे लाडू आपले हे जास्त दिवस टिकतात. खोबरं इथे व्यवस्थित भाजून झालेलं आहे, तेही काढून घेतलं आहे. आता त्याच कढईमध्ये आपण खारीक घालणार आहोत. 2 चमचे तूप घालायचे आणि व्यवस्थित खारीक त्यामध्ये परतून घ्यायची आहे. खारीक व्यवस्थित परतून झाली की खारीक आपण काढून घेणार आहोत. आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घालणार आहोत आणि आपण काजू फ्राय करून घेणार आहोत. काजूही छान लालसर फ्राय करून घ्यायचेत. काजू काढून घेतले की त्यामध्येच आपण बदामही घालणार आहोत आणि बदामही छान फ्राय करून घ्यायचेत आपल्याला. आता त्याच कढईमध्ये थोडे जास्त तूप घालायचं आहे आणि थोडं करून डिंक आपल्याला छान तळून घ्यायचा आहे. डिंक फार घालायचं नाही, थोडं बॅचेस करून आपण हात तळून घेणार आहेत म्हणजे हा आतपर्यंत छान फुलला जातो. सर्व डिंक मी आता इथे थोडं करून फ्राय करून घेतलेला आहे आणि एकसारखा झाला आहे. एकदम छान असा आतपर्यंत खुसखुशीत झाला आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे फ्राय करायचं आहे. सर्व जिन्नस आपले इथे फ्राय करून तयार आहेत. आता आपण एक एक करून याची पूड करून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण खारीकची पूड करून घेणार आहोत. तर ती आपण 2 बॅचेसमध्ये करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम खारीकचे तुकडे घालायचे आहेत. हे खारीकची पावडर पण मिळते पण त्याने एवढी टेस्ट येत नाही, मला आवडत नाही, त्यामुळे मी अशी खारीक बारीक करूनच घालते. पहिली बॅच आपण जरा जाडसर ठेवलेली आहे. इतपत ठेवायचे, खूप बारीकही करायचे नाही. हे आपण आता काढून घेणार आहोत. आता दुसरी आपण जी खारीकची बॅच करणार आहोत ती जरा आपण बारीक करणार आहोत. व्यवस्थित अशी बारीक वाटून घ्यायची. आता एक एक जिन्नस करून आपण सर्व पदार्थ इथे मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता आपण तीळ वाटून घेणार आहोत. तीळही आपल्याला फार बारीक वाटायचे नाहीत, जर अशी भरडच ठेवायची. तीळ वाटून झाले तेही आपण त्या खारीकच्या पावडरमध्येच घालणार आहोत. आता आपण सुकं खोबरं वाटणार आहोत. तेही आपण सर्व साहित्य आपण वाटलेलं एकत्रच करायचं आहे आपल्याला. ते सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथेही तुम्ही जाऊन चेक करू शकता. आता आपण जे डिंक तळून ठेवला आहे तोही आपण इथे वाटून घेणार आहोत. आणि सगळ्यात लास्ट आपण ड्रायफ्रूटची पूड करणार आहोत. ते पण आपल्याला जास्त करायची नाही, भरडच ठेवायची म्हणजे खाताना दाताखाली आले की ते आणखी क्रंची लागतात. व्यवस्थित आपले हे सर्व पदार्थ आपले वाटून झालेले आहेत. हे आपण छान असे एकजीव करायचे. आता यामध्ये आपण जी पहिले भाजून ठेवलेली खसखस आहे ती घालणार आहोत. खसखस तुम्ही वाटूनही घालू शकता पण मी तशीच घातलेली आहे. त्यामध्ये वेलची पूड घालायची आणि जायफळ आहे ना, जायफळाचा एक तुकडा किसून घालायचा आहे. म्हणजे जिथे गुळाचा वापर होणार आहे तिथे आपण जायफळ वापरलं तर त्या पदार्थाची टेस्ट ही आणखी वाढते आणि हे पौष्टिक पण आहे, त्यामुळे तुम्ही जायफळ नक्की वापरा.
आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत. मी हे मिश्रण मोठ्या परातीमध्ये शिफ्ट करते म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे एकजीव करता येईल. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि यासाठी आपण आता पाक करणार आहोत गुळाचा. तर कढईमध्ये 1-2 चमचे तूप घालायचे आपल्याला. त्यामध्ये आपण 250 ग्रॅम जो गूळ घेतलेला आहे तो गूळ घालायचा आहे. गूळ मी असा चिरून घेतलेला आहे बारीक, म्हणजे मेल्ट व्हायला जास्त वेळ लागत नाही. आणि यामध्ये आपण आता 1 चमचा पाणी घालणार आहोत पाक तयार करताना, म्हणजे लाडू आपले हे शेवटपर्यंत सॉफ्ट राहतात, चिवट होत नाहीत अजिबात. 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि गूळ मेल्ट होऊ द्यायचा आहे. स्लो गॅसवरच आपल्याला हा पाक बनवायचा आहे, गॅस फास्ट करायचा नाही आहे आपल्याला. गूळ व्यवस्थित बारीक कापल्यामुळे पटकन मेल्ट होतो गूळ. व्यवस्थित असा आपला गूळ मेल्ट झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता याला छान उकळी काढून घ्यायची आहे. गॅस हा माझा स्लोच आहे, गॅस वाढवायचा नाही आहे आपल्याला. पाकाला अशी उकळी यायला लागली की आणखीन 1-2 मिनिट आपण हा पाक छान उकळून घेणार आहोत. पाक बनवण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिट पुरेसे होतात. व्यवस्थित असा चांगला फेस आलेला आहे आपल्या पाकाला आणि पाकाचा कलरही आपला चेंज झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. पाक आपला इथे रेडी झालेला आहे. गॅस मी आता बंद करणार आहे आणि पाक आपले जे सारण तयार आहे त्यामध्ये आपल्याला हा पाक घालून घ्यायचा आहे. गरम गरम पाक आपण ह्या सारणामध्ये ओतणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला उलटण्यानेच हे एकजीव करून घ्यायचं आहे छान. पटपट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता. आणि जर असं कोमट झालं की आपण हाताने हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे, म्हणजे लाडू बांधायलाही सोपं जाईल. व्यवस्थित असं हाताने एकजीव केलं की त्यातलं तूप हे व्यवस्थित असं बाहेर येतं आणि लाडू छान बांधले जातात. आता आपण लाडू बांधणार आहोत आणि पटापट बांधून घ्यायचे आहेत आपल्याला हे लाडू. सारण गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. जर तुम्हाला सारण कोरडं वाटत असेल तर तुम्ही तूप गरम करून त्यामध्ये वापरू शकता, पण इथे तशी काय आवश्यकता नाही आपल्याला. पाहू शकता एकदम छान लाडू तयार झालेला आहे. पटापट आपण आता लाडू तयार करून घेऊयात. आणखी एक लाडू मी करून दाखवते. दुसराही आपला लाडू इथे तयार झालेला आहे. छोटे मोठे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हे लाडू बनवू शकता. मी जरा मीडियम साईजचे बनवलेले आहेत, खूप छोटेही नाही आणि खूप मोठेही नाही, पाहू शकता तुम्ही. अशाच प्रकारे आपण सर्व लाडू इथे तयार करून घेणार आहोत. इथे लाडू सर्व तयार आहेत, पाहू शकता तुम्ही. एकदम छान असे खुसखुशीत आपले लाडू इथे तयार झालेले आहेत. तर तुम्ही या थंडीमध्ये हे लाडू नक्की तयार करा आणि एवढ्या सर्व साहित्यामध्ये आपले 35 ते 40 लाडू इथे आरामात तयार होतात आणि खायलाही अतिशय पौष्टिक आहेत हे लाडू. तर या थंडीमध्ये तुम्ही